सांगत असताना संविधान सांगत असताना असं म्हणतात की संविधान कितीही चांगलं असलं तरी त्याला चालवणारे लोक कष्टवृत्तीचे आहेत, त्याच्यावर त्या संविधानाचं फलित अवलंबून आहे. चालवणारे चांगले असतील तर चांगलंच होईल आणि चालवणारे चांगले नसतील तर चांगलं होणार नाही, असं बाबासाहेबांनं केलेलं फाकीत जे आहे ते वारंवार माझ्यासारखे अभ्यासू मंडळी मोठ्या मोठ्या बातम्या करतात. परंतु त्याच सिस्टीममध्ये संविधानामध्ये मला तुम्हाला संविधान चालवण्याचे अधिकार दिलेले आहेत हे आम्हाला व्याहाडमधून माहीतच आलेलं नाही, बिलकुलही नाही. संविधान चालवण्याचे अधिकार आपल्याला आहेत, व्याहाडमध्ये आहेत आणि इतके चांगल्या पद्धतीने अधिकार दिलेले आहेत की त्याला चॅलेंज नाही सुप्रीम कोर्टावर. हा दुसरा भाग आम्हाला कोणीच लोकांनी समजावून सांगितलेलं नाही आहे. परिणामस्वरूप जे सरकार बसतात आता जे सरकार आहे, आता कोणतं सरकार आहे, आता कोणतं सरकार आहे, बीजेपी. आपण सरळ म्हणून टाकतो बीजेपी सरकार. याच्या आधी काय होतं, काँग्रेस. आता बीजेपी आणि काँग्रेसचं सरकार बिहारच्या किती लोकांना माझं आहे असं वाटते, किंवा आपण जे बसलेलं आहोत माझं आहे असं वाटते का? बिलकुल नाही. कारण आमच्यामध्ये पण एक विचार टाकण्यात आला, पुरोगामित्वाचा. हे आमचे नाही, हे आमच्यासाठी नाही, मग कसे करतील? हा आमच्यामध्ये एक विचार आहे. जेवढे की आंबेडकरियन थॉट्स, फुले थॉट्स, चौ थॉट्स वाले आहेत त्यांच्यामध्ये एक विचार पसरवण्यात आलेला आहे की फडके सर हे आमचे सरकार नाही सर, कसे करतील आपल्यासाठी? नाही, आमचे सरकार नाही. जेव्हा माझ्या डोक्यातच आहे की हे माझ्यासाठी नाही आहे, माझं नाही आहे, तेव्हा मी कशाला मागणी करू? हा दुसरा भाव येतो. मग मनात राहते मग माझं केव्हा येईल, हा एक विचार आहे ना, माझं केव्हा येईल? हे जर माझे नाही आहे तर माझे कोण मग आता आणि कधी, हा विचारायला पाहिजे ना. तर म्हणून संविधानामध्ये संविधानाची संपूर्ण अंमलबजावणी कशी करता येईल याच्यासाठी हा बिहारमध्ये समाज निर्माण करायचा. कारण हे सरकार मागे येण्यासाठी तयार आहेत का? इथं तुम्ही बसलेल्या मी हा विचार करत त्या विचाराचा इथं प्रभावी अंमल करणारं सरकार केव्हा येईल असा अंदाज आहे का? 20 वर्ष, 30 वर्ष, नातवाच्या काळात येईल असा अंदाज करू शकतो आपण? नाही ना. मग आता संविधान तर आपल्यासाठी आहे आणि संविधानकारांनी तर आमच्यासाठी सगळं लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी, असा आपला समाज आहे आणि काय वास्तव आहे भारतातल्या लोकांसाठी. मग भारतातल्या लोकांसाठी जर लिहिलेलं असेल मग सरकार चालवणारे जर हे माझेच नाही आहेत असं जर आमच्या समाजामध्ये जर गैरसमज पसरलेला असेल तर मग माझं सरकार केव्हा येणार आहे याची सिच्युएशन किती आहे? 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष, 40 वर्ष, पुन्हा 100 वर्ष, याच्यासाठी मी बिहारमध्ये प्रयत्नरत आहेत का? आपण विचार करावा लागणार. आणि म्हणून हे प्रशिक्षणाची गरज नाही की पूर्ण गावात उपस्थित राहायला पाहिजे. तुम्ही जेवढे जण बसलेले आहात ना, तुम्ही मिळून जरी ठरवलं तरी येत्या 5 वर्षांमध्ये आपण संविधानाची संपूर्ण अंमलबजावणी करवणारे लोक, लक्षात घ्या, करवणारे लोक, संविधानाचा अधिकाराचा वापर करत, असंच नाही लोक संविधानामध्ये लिहिलेल्या गोष्टीचा वापर करत आपण त्या सगळ्या गोष्टी सुजलाम सुफलाम तेजा करू शकतो.